नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या युट्यूब ब्लॉग मध्ये. तर रात्रीच्या वाजलेले आहेत भावांनो 11:30 आणि तुम्ही बोलत असाल की एवढ्या रात्री हा कुठे चाललाय. तर भावांनो, आपला आजचा दौरा असणार आहे सुधागड फोर्टचा. आणि आपला एक ग्रुप आहे, म्हणजे आपले फॅमिली मेंबर आहेत 6 जण. आपण निघालो इथून गोरेगाव मधून. आपल्याला दुसऱ्या एक ग्रुपला जॉईन व्हायचंय. त्या ग्रुपचं नाव आहे सह्याद्री मार्लेश्वर ट्रेकर्स म्हणून. तर तो ग्रुप आपल्याला भेटणार आहे गोरेगाव चेक नाक्याला. तर तिथं आपण जाऊन आता 12ला आपली बस आहे तिथून. तर त्या ग्रुपला जॉईन होऊन आपल्याला निघायचं आहे आपलं सुधागड फोर्टला. सो सकाळी आपल्याला 6 वाजता ट्रेक चालू करायचं आहे. तर आम्ही रात्री त्याला आपलं केलेलं आहे रेफर म्हणून. सो आता इथून जाणार आहे आपण डायरेक्ट गोरेगाव चेक नाक्याला. तोपर्यंत ब्लॉग बघत राहा. आणि भावनो चॅनल वगैरे नवीन असाल तर सबस्क्राईब करायला भावनो विसरू नका. सो चला ब्लॉग बघत राहा, एन्जॉय करत राहा. सुधागड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक किल्ला आहे. पुणेपासून सुधागड 115 किलोमीटर आहे. तसंच मुंबईपासून 120 किलोमीटर अंतरावर सुधागड किल्ला आहे. फायनली आपण आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपण आता ट्रेक चालू करतोय. आता आपण आहेत पाचापूर गावात, नाही का, एक छोटंसं गाव आहे. तर ह्या गावातून आपल्याला जायचंय. इकडे मागेच किल्ला, इथून दिसत नाही सध्या धुका असल्यामुळे. इकडे मागे आहे आणि आपल्याला जायचंय. तर इथून जायचं असं शॉर्टकट आहे. जे आपले गाईड आहेत ते पुढे गेलेले आहेत. तर त्यांच्यासोबत आता तुम्हाला दाखवतो सगळी इतिहास वगैरे, तुम्हाला काय तर सर्व सांगतो. पहिलं आता जाऊया आपण त्यांच्यासोबत आणि तुम्हाला भेटतो डायरेक्ट थोड्याच वेळात आपल्या ट्रेकिंग चालू करताना. चला. आलोक सकता अलीबाग, स्नेहल सकता गांटूर, साक्षी सकता गांटूर, विनायक कदम गोरेगाव, लक्ष्मी कदम गोरेगाव, श्वेता माने गोरेगाव, अक्षय येणार मालक, दीपक ताते मालक, साक्षी पंधेरी बोरिवली, रोशन मिरगर गुले पारणे, हिमांगी बांडारी घाटकोपर, राजराणी रजिता, अंकित बांडारी बांडे, अक्षय भुमे. दर्या गावात गाडी पार्क करून ठाकूरवाडीतून सुधागडकडे जाण्यासाठी एक मार्ग आहे. तसे तर गडावरती जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, पण आपण ज्या मार्गाने जात आहोत तो मार्ग ठाकूरवाडीचा आहे. मित्रांनो, पहिली सीडी जस्ट वरती चढून आल्यानंतर एकदम जरा बघू शकते थोडस निघालेलं आहे. त्यामुळे येताना सावधगिरीने या. आणि जस्ट आता छोट्याशा अशा बनवलेल्या सीड्या आहेत खाचे मारून. त्यामुळे येताना इथून पूर्ण स्लीपर एरिया आहे, बघू शकता. आणि येताना एकदम आरामात या आणि सावधगिरीने या. रायगड जिल्ह्यातील लोणावळा रांगेतील सुधागड किल्ला हा ट्रेकरच्या दृष्टीने अगदी सोपा समजला जातो. सर, कृपया करून भावनो खाली बघू नका, ज्यांना भीती वाटते त्यांनी. कारण सीडी तर खूप हलते, बघू शकता बघा, पूर्ण सीडी हलते. त्यामुळे जरा भीती सुद्धा वाटते, एवढं काय नाही, पण थोडे ठीक आहे. तर मित्रांनो, आपण पहिला टप्पा पार करतोय आणि तुम्ही खाली बघत असाल जरा स्लीपर एरिया झालेला आहे पूर्ण. आणि आपल्या गाईड आहेत काका, त्यांना जर आपण इथला विचारूया की कधी ऍक्सिडेंट वगैरे काय झालेलं काय कोणतं वरती? नाही ना. कारण मी ऐकलं होतं की काही मुलं आलेले, म्हणजे ग्रुप आलेला, त्यांनी गाईड वगैरे प्रॉपर काय घेतलं नव्हतं. ते वरती गेले, त्यानंतर त्यांना रस्ताच समजला नाही. त्यामुळे जर कोणी येत असेल ना भावांनो, आणि तर गाईड घेऊन जा. कारण इकडे सगळ्या वाटा आहेत ना, ॲक्च्युली एकसारखेच वाटा आहेत. आणि इकडे पहिला टप्पा पार केल्यानंतर जे आपल्याला लिंबू सरबत आणि काकडी वगैरे यांची सोय आपले काका आहे तिथे करायला. बिस्लरी सुद्धा आहे. आणि तरी आज काय संडेच बोलल्यावर पब्लिक असणार जास्त. त्यामुळे चला. आणि भावना, हा एक मुद्दा सांगायचा राहिला, जर इथं कोणी काय आल्यानंतर जर स्वतःची जबाबदारी नाही घेतली आणि जर काय नाही तरी कांड मस्ती केले तर भावना हातपाय मोडला, तिथे जवळपास तुम्हाला कुठेच हॉस्पिटल नाही. डायरेक्ट तुम्हाला 12 किलोमीटर पर्यंत तुमचं जे दुखणं आहे ते तुम्हाला सहन करावं लागणार आहे. जर कॅपॅसिटी असेल एवढी तर करा मस्ती, नाही तर मी तर बोलेन माझ्यात तर कॅपॅसिटी नाही, मी तर काय तसलं काय करणार नाही. पण तशी इकडे सोय होते. आपण स्ट्रेचरवरती म्हणजे येतात, आरोग्याची माणसं येतात आणि स्ट्रेचरवरती घेऊन जातात.
हा पण समजा- तोपर्यंत Emergency पेन तर त्यांना सहन करायला लागणार ना. तो पण तो वरती 12 किलोमीटर साहजिक आहे, ते पेन सहन करावंच लागणार त्यांना. सो शक्यता करून स्वतःची काळजी घ्या इथे आल्यानंतर. आणि पावसात येताना शूज कंपल्सरी घ्या, कारण इथे स्लिपर एरिया झाला बघू शकता पूर्ण. चला. सुधागड हा फार प्राचीन किल्ला आहे. सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव, आणि पूर्वी या गडाला भोरबगड असेही म्हणत असत. सो मित्रांनो, फायनली आता शिड्या चढून वरती आलेलो आहे. थोड्याशा शिड्या बाकी आहेत, आणि तुम्ही बघा माझ्या समोरच चिलखती बुरुज सुद्धा आहे, बघू शकता. ती सुंदर असा चिलखती बुरुज, आणि इथून शिड्या आपल्या. सो चला, तुम्हाला वरती जाऊन चिलखती बुरुजच्या आतमध्ये जे चोर वाट आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवतो. आणि या सीड्या थोड्या डेंजरस आहेत. सध्या पाणी नाही, त्यामुळे काय विषय नाही. जर पाणी असतं थोडं, तिथं स्लिपी एरिया खूप झाला असता. तर तरी पण इथं थोडंफार आहे. पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला, आणि या गडाचे नाव सुधागड ठेवले गेले. फायनली आता आपण आलेलो आहे चिलखती बुरुजाच्या वरती. तुम्हाला दाखवतो सुद्धा, बघू शकता. आणि तुम्हाला बुरुजाच्या आतमधली चोरवाट सुद्धा दाखवतो. एक मिनिट. इथे आहे हा चिलखती बुरुज, आणि इकडे खाली आहे चोरवाट. तुम्हाला चोरवाट सुद्धा दाखवतो. कोणीतरी फ्लॅश घे ना, एक फ्लॅश घे, अंधार आहे खाली. फ्लॅश. हा चोरवाट पण आहे ना, चोरवाट पण बोलतात मित्रांनो. बघू शकता एवढं खतरनाक असं चोरवाट आहे बुरुजाच्या खालून. आणि भावांनो, हा आहे बुरुजाचा चोर रस्ता. तर बघू शकता, व्ह्यू बघू शकता, काय कडक व्ह्यू. मित्रांनो, काहीच दिसत नाही पुढे, काहीच म्हणजे काहीच. पूर्ण सह्याद्री पर्वत तुम्ही रांगा बघू शकता, ती पूर्ण धोक्याने भरलेली आहे. काहीच दिसत नाही. मित्रांनो, आधी जो आपण बघितला तो होता पश्चिमेकडील चिलखती बुरुज, आणि आता जो समोर बघत आहात तो आहे पूर्वेकडील चिलखती बुरुज. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. महादेव. सो मित्रांनो, फायनली आपण आता आलेलो आहे कमळतळे महादेव मंदिर सिद्धेश्वर. सो इथे समोरच एक मोठा तळ आहे, आणि इथे मंदिर सुद्धा आहे. आणि हे मंदिर वाटतं खूप वेळा बांधलेलं, तरी पण ते पिंड आहे तिथे एक शंकराची ना, ती बघा दिसतं इथून. तर ते बांधून सुद्धा ते मला वाटतं 2-3 वेळा तुटलंय. आणि इथे तुम्ही जर कोण येत असाल कॅम्पिंगला वगैरे राहायला, तर तुम्ही ह्या मंदिरात राहू शकता. असं हे मंदिर सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. बघा, रात्रीचं तुम्हाला जर भरपूर पाऊस वगैरे आला तर तुम्ही इथे राहू शकता. आणि जे तळ आहे ते खूप मोठं तळ आहे. आपण जाऊया इथे, होऊ शकता मूर्ती. हे आपले हनुमान आहेत मला वाटतं, नाही तर गणपती वाटतं, गणपती आहेत. आणि ते आहे शंकराची पिंड.
जे तुम्ही मागे बघत आहात ते आहे पंत सचिवाचा वाडा आणि इथे पहिल्या म्हणजे सभा वगैरे जे काय व्हायच्या त्या इथे आतमध्ये व्हायच्या. आणि आता इथे जर तुम्ही कोण राहायला म्हणजे येत असाल ट्रेकिंगला नाईटला वगैरे तर इकडे तुम्हाला राहायला फ्री आहे, तर इकडे राहू शकता, कोणाला काही असं हे नाही. तर चला आतमध्ये दाखवतो तुम्हाला. बघा इकडे काही काही राहिलेले आहेत जे राहायला वगैरे आलेले आहेत ते लोक बघू शकता इथे आहेत राहिलेले. आणि हा एक वाडा आहे, सो बघू शकता. आलोक 2631 टाक. तो मित्रांनो हा आहे आपला वरचा माळा, बघू शकता सर्व असं पडलेलं आहे. त्यावेळीच आहे, खूप म्हणजे वर्षापूर्वीचं कसा होता बघू शकता तुम्ही. आता सगळं तुटलेलं वगैरे आहे, थोडं दुरुस्ती म्हणून केलेलं आहे पण ते काय राहिलेलं नाही. सो इथं कर 9 दिवस देवीचा उत्सव असतो बोराई माता मंदिराचा. तिथे 9 दिवस सगळ्यांना फ्री जेवण राहण्याची सोय वगैरे असते, तर तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता म्हणजे. आणि कधी आलो समजा तर इथे आपण राहू वगैरे शकतो वगैरे. म्हणजे त्यावेळेला वाडा म्हणजे हा जसं राहण्यासाठी हा पूर्वीचे जे मेन अधिकारी मोठे हा तर ते असे राहायचे, पण तेव्हा आता वेगळे म्हणजे पत्रावर तेव्हा वेगळे होतं. आता हे बांधकाम केले म्हणजे एक प्रकारे. आता हे चक्रीवादामुळे सगळे गेले होते, ते आता परत मग ते निधी आणून स्थानिक आमदारांनी वगैरे आता दुरुस्त केले सगळं. आता इथे लोक राहतात काय? इथे आपण कोणी येऊन राहू शकतो असं. आता आता कोणी नाही. आणि इथे काही किल्ल्याचे काय काम चालू वगैरे असेल तर ती लोक इथे जेवण वगैरे बनवतात. मोहीम वगैरे असेल ना, स्वच्छता मोहीम वगैरे किंवा संवर्धन वगैरे असेल ना, तर मग ते इथे त्यावेळेला सगळं सगळे इथे येऊन राहतात. गाईज पूर्ण या किल्ल्याला ना खूप सारी तटबंदी आहे, कारण हा किल्ल्यावरती ना म्हणजे जर शत्रू आहेत ना ते म्हणजे लवकर येऊ शकतात वरती. त्यामुळे ह्या किल्ल्याला जिकडे जिकडे ज्या साईडला दरी आहे त्या साईडला ना प्रत्येक ठिकाणी म्हणजे तटबंदी लावण्यात आलेली आहे. तर कारण तेच आहे की आपले शत्रू लवकर येतात म्हणजे ज्या दरी साईडून, म्हणून ते तटबंदी लावण्यात आलेली आहे. आणि ही आहे चोरवाट. आणि हा रस्ता ॲक्च्युली ना चोरवाट ही खूप सोपी आहे मित्रांनो, पण सध्या ना आता ते खरं म्हणजे झाडं वगैरे वाहून गेलेलं आहे, त्याच्यामुळे कसं ते बंद झाले चोरवाट. ना ते एकदम सर्वात इझी असे चोरवाट आहे, लवकरात लवकर आपण खाली पोहोचू शकतो अशी वाट आहे. वीर पुरुषांच्या समाधी सगळे आहेत ना. आणि ते जसे जसे ते थर आहेत ना, हा जसा मोठा अधिकारी आहे तसं त्यांचं ते थडगा बांधलं. मोठी समाधी जसं जसं, पण ते कुणाचे ते नाव वगैरे एवढे माहिती नाही. मंदिर आतमध्ये एंट्री नाही का आपल्या? आहे ना आपण येताना बघू. हा, येतात. तर मित्रांनो हे जे समोर उंचसं असं टोक बघत आहात ते आहे महाराजांच्या काळातलं दीपस्तंभ. आणि जे समोर जे मंदिर आहे ते आहे श्री बोराई देवी मातेचं मंदिर. फायनली मित्रांनो महादरवाजाजवळ पोहोचलोय. चला तुम्हाला दाखवतो महादरवाजा. मेन रस्ता हा आहे आणि आपण आलेलो तो शॉर्टकट रस्त्याने आलेलो.
मित्रांनो आपण महादरवाजा वरती चढून आत्ताच आलेलो आहे फायनली. जरा पाऊस आला काहीतरी पेट पूजा केली आणि परत एकदा आता आपल्या नेक्स्ट दिशेने वळालेलं आहे. दुसरं आपलं लोकेशन आहे ते म्हणजे टकमक टोक आणि दारुगोळा कोठार. म्हणजे आता इथे दारुगोळा कोठा म्हणजे इमर्जन्सी जर त्यावेळी लागायचे की दारुगोळा म्हणजे तर ते इथे आणून ठेवायचे. बघा हेच ना पूर्ण, हा एवढं पूर्ण होता ना. हा तिकडे पण आहे इकडे पण आहे. हा पूर्ण पॅसेज आहे तो सगळा दारू कोठा. हे कोठाड आहे इथे कोठारांनो. आपला हा किल्ला आहे ना तो सह्याद्री पर्वत रांग आहे साईडून आणि त्याच्याबरोबर मधोमध बसलेला हा सुधागड किल्ला आहे. आणि ज्या इकडे ज्या सर्व दिसत आहेत म्हणजे धुकं आहे थोडं थोडं दिसत आहे. तर मी विचारलं काकांना की तिकडे पण कोण राहतं का, तिकडे जातात का. केवणी म्हणून एक आहे. तर काका सांगतील काय बोलला तिकडे कोण कोण राहतं. ते कसं एक डोंगर आहे तर केवणी त्याला बोलतात. तिथे धनगर लोक राहतात. तर तिकडे धनगर लोक समाज असतात. आणि तिकडे काय ते समाज असतात. त्याच्या पुढे मग भांबर्डे वगैरे लोणावळा वगैरे तो ओके ओके ती side म्हणजे आहे. तो पलीकडचा डोंगर खाली. हा दिसतो समोर. हा मित्रांनो तिकडे धनगर लोक त्या सह्याद्री रांगा ते बोलतात त्याच्यावरती राहतात. केवणी म्हणून. आणि केवणी गाव आहे ते ना, हा केवणी. केवणी गाव आहे तिकडे. सो चला आता जाऊया तुम्हाला दाखवतो डायरेक्ट शेवटचं टोक म्हणजे टकमक टोक. सो आणि टकमक टोक कोणाला माहिती आहे आणि कोणाला नाही माहिती तोपर्यंत कमेंट करून सांगा. मी तर सांगतोच तुम्हाला की काय आणि काय कशासाठी टकमक टोक बोलतात त्याला. सो चला दाखवतो तुम्हाला. हे आहे टकमक टोक. आणि जे कोणी पहिल्या काळात गुन्हे करायचे त्यांना शिक्षा होती की हा टकमक टोकावरून खाली ढकलण्यात जायचं. आणि जरी खाली ढकलून सुद्धा त्यांचा जर मृत्यू नाही झाला तर खालचे जे प्राणी वगैरे असायचे ते तर खाऊनच टाकायचे. म्हणजे असं होतं. त्यामुळे इथून म्हणजे ढकललं तरी मृत्यू निश्चितच होता एकदम. तर असं हे टकमक टोक. सो मित्रांनो आपली वेळ झालेली आहे आपला ब्लॉग एंड करायची. तर भावांनो जर तुम्ही येत असाल तर नक्की आवर्जून या. कारण मला जे इथं येऊन जो स्वर्ग बोलतात ना खरा तो बघायला भेटला. कारण जे टकमक टोक बोलतात ना तिथून जे अविस्मरणीय जे दृश्य होतं ना एवढं भारी ते बघण्यासारखं होतं. कारण तिथून जायचं अजिबात मन नव्हतं. कारण जे खालून जे नदी वगैरे वाहत होती ना ते बघून खूप भारी वाटलं. आणि एका सेकंदात जे बोलतात ना मुवमेंट चेंज होते ती एवढी भारी बघायला भेटली आणि अनुभवायला भेटली ना मला. कारण 1 मिनिटात ना एवढं जोरात हवा आली आणि पाऊस आला ना पूर्ण काळा काळा झालं. आणि एवढी हवा एकदम थंडगार वातावरण झालं तिथे. एवढं क्लायमेट भारी होतं. त्यामुळे मला खूप आवडलं ह्या ट्रॅक. म्हणजे हा ट्रॅक जो केला सेकंड माझा ट्रॅक होता. खूप म्हणजे खूप धमाल आली. जर तुम्हाला सुद्धा यायचं असेल नक्की या. आणि आपला हा ब्लॉग एंड करायची वेळ झाली. तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जर तुम्ही येत असाल तर आपला ब्लॉग बघून नक्की या. आणि सोबत गाईड असतात त्यांना तर घेऊन या. कारण इकडे जरा जेव्हा धुकं वगैरे वाढतं त्यानंतर लोकेशन काहीच समजणार नाही तुम्हाला, रस्ता पण समजणार नाही. कारण मगाशीच आमच्यासोबत किस्सा झाला तो. त्यामुळे काय हरकत नाही, आमच्यासोबत होते गाईड्स म्हणून त्याच्यामुळे आम्ही काय आलो बरोबर. सो चला मग भावांनो अशाच भेटूया नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये. जर चला बाय बाय, टेक केअर.